तेव्हा नाही म्हणते त्यांचा मूड दाबा तरी म्हणा ओम नमः शिवाय। बघा शांती आम्ही जसं म्हणतोय तसं गडबड करू नका। ओम नमः शिवाय। ओम नमः यम मंत्राचा जप ऐकता सगळ्या सुरुवात कधीपासून करायची आहे कधी बी नसते जप काय जण रात्री मोठे हातात मागे या मंत्राचा जप करायचा प्रारंभ शुद्ध प्रतिपदा आणि कृष्ण चतुर्दशीला याला संपवायचं। माघ महिन्यात आणि भाद्रपद महिन्यामध्ये या जपाचं जास्त महत्त्व विचार करा। हे बाळा आणि साधक जप काळामध्ये मोजकच जेवण केलं पाहिजे, भगवान शिवाचं चिंतन केलं पाहिजे, पंचाक्षरी मंत्राचा एका बैठकीत 5 लाख जप केला पाहिजे। किती तुम्हाला वाटतं तोंडाला ह्याच्यात शास्त्रातले 5 लक्ष जप केला पाहिजे। आणि तुम्हाला सोपं सांगतो एक तर 5 लक्ष केला पाहिजे नाही तर लक्ष देऊन 5 केला। 5 लक्ष जप करताना जर आपलं जपात लक्ष नसलं तर त्याचं लक्ष आपल्याकडे तेव्हा नाही तर बघा मजा आणि त्याच्यानंतर शिवलिंगाचं महात्म्य सांगितलं। त्यावेळेला असं केलं पाहिजे भगवान शंकर असे कैलासाच्या पर्वतावर बसले डोक्यात जे चरण से निकली सुरसरी शंकर जटा समाई हरे जटा शंकरी नाम पढ़ो है हरे हरे त्रिभुवन भज राम चरण सुखदाय बोलो ऐकणारे जे ईशात ऐकणारे जे ऋषी होते ते सुतजींना असं म्हणतात गुरुजी बंधन आणि मोक्ष याच्यात फरक आहे कसा बरं इकडे बघा बांधलेलं पुत्र जास्त त्रासदायक असतं असं मोकळा असतं लई झाड बांधलेलं पुत्र जास्त करत का नाही आणि मोकळं ठेवलेलं पण ते नुसतं घरात बसलेलं जरी असलं तर बाहेरच्या लोक काय म्हणतात कुत्र्याला आणि ते घरात काय म्हणतात काही नाही करीत या अरे काही नाही करीत ते कोणाला जे घरात राहते त्या नवीन येणाऱ्याला
तसं प्रकृती आधी अष्टपाशाला बांधलेला जो जीव आहे त्याला बद्ध म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? बद्ध. आणि हे पाश ज्याचे सुटत जातात त्याला मुक्त म्हणतात. पण अडचण अशी आहे, हे पाश बांधलेले सुटण्यासाठी काय करावं लागेल? बघा, हे पाश बांधण्यासाठी पुन्हा एकदा बारीक लक्ष द्या. याच्यात पुन्हा भस्माची चर्चा आली आहे का? निवृत्ती मार्गी पुरुषाला लिंगाचे प्रकार सांगतो. हिसाब करा, माझ्या इकडे लक्ष द्या. आपण मी पूजा करतो ना घरात, मला एक प्रश्न अजून सुटत नाही. आयुष्यभर तुळशीच्या शेजारी कोण? महादेव. आणि लग्न कोणासोबत? तुळशीच्या शेजारी वर्षभर बघा कसं आहे का नाही? तुम्ही बघा, बारकावा ऐका. आध्यात्मिक भूमिकेमध्ये मी सांगायला लागलो, शुद्ध जे वर्णन करतात सगळ्या ऋषीमुनींना सांगतात, हे ब्राह्मण विप्रांनो ऐका, लिंगाचं वर्णन मी सांगतो. आता हे लिंग सांगत असताना त्यांनी स्वयंभूलिंग, बिंदुलिंग, प्रतिष्ठित लिंग, चरलिंग, गुरुलिंग आणि स्वयंभूलिंग अशा लिंगाचं वर्णन या शिवपुराणामध्ये केलं. त्याच्यामध्ये निवृत्ती मार्गी जो पुरुष आहे त्यांना हातावर स्वतःच्या लिंगाची पूजा करावी. भिक्षेत मिळालेल्या बरोबर वजन वाढतं तसं माणसं पुढचीकडे जातात. चल इकडे लक्ष द्या. ताई ऐकायला ऐका एकदा इकडे बघा माय. आता मी भस्म सांगायला ऐका. शिवपुराणामध्ये पहिले 3 दिवस हे अशा विधीच ऐकायला, आणि आता मग काल जसं माझं की काय जणांचा शिवपुराणाचा आणि त्याच्या कथेचा समज तसं आहे. अगोदर पूर्ण ऐकायला. आता इथे भस्माची चर्चा आली. विभूती म्हणजे बोला, विभूती म्हणजे भस्म, आणि भस्म म्हणजे अरे महाराज इकडे बघा ना, विभूती म्हणजे भस्म, भस्म म्हणजे विभूती. ते माझी माय म्हणली खरंय, पण तुझं म्हणणं खरं. भस्म म्हणजे म्हणजे रक्षा. काय म्हणून त्याला? रक्षा. एक शब्द आहे रक्षा, दुसरा विभूती, आणि तिसरा भस्म. एक म्हणा रक्षा, विभूती, भस्म. आता भस्म म्हणजे मस्तकाला लावल्यावर पापाचं भस्म करतो म्हणून त्याचं नाव भस्म. ठीक आहे. ऐश्वर्य देणारी असते म्हणून ती विभूती, आणि रक्षा करते म्हणून रक्षा. आता राहिला प्रश्न, हे 3 वेगवेगळे कसे? लोकाग्निजनित म्हणा, नीट शब्द नीट ऐकायचा, नीट म्हणा. लोकाग्निजनित, वेदाग्निजनित आणि शिवाग्निजनित. लेकरांनो बसा खाली, बसा देतात. तुम्ही किती वेळ बी उभा राहा, मी कथा नाही करत. एक जण गेट लावून घ्यावं, कुणाला जेवण लावलं वडून घे माय. वेदाग्निजनित आणि शिवाग्निजनित काय? भस्म. लोकाग्निजनित जे असतं ना आई, ते लोकाग्निजनित जे आहे ना त्याला राग. त्याला काय म्हणायचं? राग. म्हणजे लोकांनी गौरी पिली आणि त्याची झाली, त्याला काय म्हणायचं? त्याला भस्म म्हणायचं.
उगाच चुलीची राख लावायची आणि भस्म म्हणायचं मला लोकाग्निजनित म्हणलं साहेब त्याला काय म्हणायचं राख कथेकडे लक्ष लोकाग्निजनित म्हणलं की राख दुसरा शब्द वेदाग्निजनित यज्ञ असतो ना यज्ञ असतो ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बभः यज्ञातली राख असते त्याला काय म्हणायचं विभूती त्याला काय म्हणायचं आणि त्याच्यानंतर शिवाग्नी शिवाग्निजनित जे भस्म आहे ना त्याला भस्म त्याला काय म्हणायचं भस्म ओम अघोरेभ्यो तघोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वशवेभ्यो नमस्तेस्तु रुद्ररूपेभ्यः हा मंत्र आहे आणि हा मंत्र म्हणत म्हणत बेलाची लाकडं पेटवायची कशाची अरे इकडे बघा तुम्हाला काय होतं माहिती का तुम्ही ते पंढरपूरच्या मंदिरात गेल्यासारखं करता आई देवाच्या समोर आलं असे डोळे बंद करायचे ते पोलिसांनी ते ढकलून आणि पुढे गेल्यावर मला दिसलाच नाही तसं तुम्ही महत्वाचं ऐकायचं काय मला दुसरीकडे बडबड करता म्हणजे घोटाळावर बसून आता कोणचा जप म्हणलो ओम अगिरे अघोरेभ्यो तघोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वशवेभ्यो नमस्तेस्तु रुद्ररूपेभ्यः असा मंत्र म्हणत म्हणत बेलाची लाकडं पेटवायची कशी पेटवायची बेलाची आणि चांगला त्यानं जाळ धरला कोणी आस लोकांचे घर पेटवता येते आपल्याला बेलाची लाकडं पेटवता येते सुंदर त्याला चांगला जाळ धरला ना त्याला शिवाग्नी म्हणतात त्याला काय म्हणतात आणि त्या शिवाग्नीमध्ये गाईच्या शेणाच्या गौऱ्या कशाच्या गाईच्या शेणाच्या गौऱ्या शमी पिंपळ वड पळस आणि बोर या एवढ्या झाडाची वाळलेली लाकडं त्याच्यात टाकायची कशा त्या अगोदर बेलाच्या पेटवलेल्या लाकडामध्ये टाकलेल्या गाईच्या गौऱ्याच्या नंतर शमी वड पिंपळ पळस आणि बोर एवढी लाकडं टाकायची आणि त्याच्यानंतर जी राख तयार होते त्याला काय म्हणायचं भस्म काय म्हणायचं त्याला आपण तर देव उदबत्ती लावतो की त्याच पडले भस्म भिन्न आहे या तीन भस्माची विधी या ठिकाणी सांगितली आणि त्याच्यानंतर पार्थिव शिवलिंग पूजन सांगितलंय सुतजी म्हणतात हे ऋषी मुनींनो सदाशिवाच्या पार्थिव लिंगाचा महिमा आहे का सर्व लिंगात पार्थिव लिंग हे श्रेष्ठ आहे त्याची पूजा कुणी कुणी केली माहिती आहे ब्रह्मा विष्णू पुष्कळ ऋषींचं मनोरथ पूर्ण करणारा हा पार्थिव लिंग देव देवता असुर मनुष्य गंधर्व सर्प राक्षस अनेक जण आणि कलियुगामध्ये सगळ्यात जास्त पूजा पार्थिव लिंगाची श्रेष्ठ मानली जाते असं वर्णन केलं आणि त्याच्यानंतर या भस्म विधीच्या नंतर नैवेद्याची पूजा कशा पद्धतीने करायची शास्त्र सांगतं तेवढं ऐका लिंगाचे प्रकार तीन आहेत पहिला उत्तम म्हणा मध्यम कनिष्ठ आता इकडे बघा डॉक्टर बी तीनच असते डॉक्टर बी तीनच निश्चित चिठ्ठी लिहून देतो तुम्हाला औषध घ्या म्हणजे मध्यम कनिष्ठ औषध आणि अशी घ्या म्हणजे मध्यम आणि
औषध आणून तिथंच तुमच्या तोंडात होते ते उत्तम ते कोण आता इथं उत्तम मध्यम आणि कनिष्ठ असे 3 लिंग सांगितले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य कोणी जरी असला तरी त्याला लिंग पूजा करता येते असे शास्त्र सांगते पृथ्वी जल अग्नी वायू आकाश सूर्य चंद्र आणि यजमान या 8 शिवमूर्तीच आहेत असं शास्त्रामध्ये वर्णन आहे शर्व भव रुद्र भीम ईश्वर महादेव आणि पशुपती यांची पूजा या ठिकाणी आपण करावी असं शास्त्रात सांगितले पुढे या परिवारामध्ये ईशान नंदी चंड महाकाल ब्रह्मी वृषस्कंद कपर्दिकेश्वर आणि सोम आणि शुक्र मग वीरभद्र कीर्तिमुख यांचं पूजन करावं त्याच्यानंतर 11 रुद्राची पूजा करावी आणि त्याच्यानंतर पंचाक्षरी जप म्हणून आरती करावी अशी विधी या ठिकाणी सांगितली त्याच्यानंतर बेलाच्या झाडाची महती सांगितली बेलाचं झाड आवडते बेला आवड तुला बेलाची तुझ्या आईकडे मन देऊन ये नाही तर गप्प बस हा 7-8 पोरी त्याचे लेख पोरीकडे कोण आहे युट्यूबला येते सगळ्या जागी गप्प बस सगळेजण भजनाचा गळ्यामध्ये रुद्राक्षाचा एवढे मांडवात बसलेत ना सगळे तुमच्यापेक्षा मोठ्यानं जर हे जय जयकार नाही केलाय तर मी म्हणेन ते आहे तुमचा आवाज बघा जय जेवढे मंडपामध्ये लेकर बसले म्हणताल माझ्यासोबत जय म्हणतात ताकद लावून म्हणतात ज्यांचे लग्न झाले नाही छोटे लेकर मुलं मुली ताकदी मला कंटाळतात ना इज्जत घालतात माझी मोठ्यानं म्हणा या हा बाकीचा खोबड धावून घ्या मोठी लोक आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर भस्म लावायचं कसं याची विधी शास्त्रात सांगितली फार गोड विधी आहे कुठेही कसं व्यवस्थित लावतो यावेळेला एक मजा आली जे दरवर्षी लक्ष देऊन ऐकणार आहेत ना दरवर्षी तेवढ्यालाच प्रवेश मिळाला जी बाकीची त्याची बाजी करायची रोजचं जे गिरायक आहे ते बरोबर काय म्हणतात आता बघा ते असं लावलं ते असं त्याला काय म्हणतात
त्याला त्रिपुंड म्हणतात. काय म्हणतात? त्रिपुंड. काय म्हणतात? ऐका लक्ष द्या ना. आता एक कसं लावायचं आहे? एका भुवईच्या टोकापासून दुसऱ्या भुवईच्या टोकापर्यंत अशी इथपर्यंत इथल्या इथं लावले ते भस्म. आता नवीन आले पिवळे पट्टे 3 आणि त्याच्यामध्ये कुंकाचं लिहायचं महाका आणि लगेच त्याचा एक सेल. अरे देवाच्या थट्टा नका करू रे. तुमच्या पाया एका भुवईच्या टोकापासून दुसऱ्या भुवईच्या टोकापर्यंत अशा सलग 3 रेषा अशा इथपर्यंत घ्यायच्या. त्याला काय म्हणायचं? त्रिपुंड. आता ऐका, एका पट्टीमध्ये 9 देव असतात, दुसऱ्या पट्टीत 9 आणि तिसऱ्या पट्टीत 9. हे पट्टीत आल्यावरच कळतं. हे कळायला सुद्धा पट्टीत लागतं. पहिल्या रेषेमध्ये गार्हपत्य, अग्नी, पृथ्वी, धर्म, रजोगुण, ऋग्वेद, क्रियाशक्ती, प्रातस्तवन आणि महादेव. किती झाले? याला म्हणायचं विश्वास. हे तर एक पोरगायचं होता. मी असं लाईनीनं म्हणलो फक्त त्याला म्हणलो किती झाले? मोजायची काय करायचं? माझी कथा होती आई. हे दादा ऐका रे शेवटचं डोकं. वहिनी माझ्या झोपचं मित्र होता मला. झोपीच गेले. मी त्याला कथा सुद्धा झोपला कस काय? तो काय म्हणला, माझा तुझ्यावर लय विश्वास, तू खोटं बोलूच शकत नाही. झोपी गेलो. कोणचे सांगितले म्हणा? गार्हपत्य, अग्नी, पृथ्वी, धर्म, रजोगुण, ऋग्वेद, क्रियाशक्ती, प्रातस्तवन आणि महादेव. हे पहिल्या रेषेत. ठीक आहे. आता दुसऱ्या रेषेमध्ये दक्षिणाग्नी, आकाश, सत्वगुण, यजुर्वेद, मध्यदिन, सबन, इच्छाशक्ती, अंतरात्मा आणि महेश. हे तिसऱ्या रेषेमध्ये आहवनीय अग्नी, परमात्मा, तमोगुण, द्युल्लोक, ज्ञानशक्ती, सामवेद, तृतीय सेवन आणि शिव. किती देव झाले? 27. बरोबर. या त्रिपुंडामध्ये 27. त्याच्यानंतर पुढे 10 दिशा, 10 दिक्पाल, 8 वसू यांचा वास असणारे सर्व दैवत एकत्रित महादेवाच्या सानिध्यात राहतात. याचं वर्णन करून रुद्राक्षाचा महिमा सांगितला. कशाचा? रुद्राक्ष आई पण कुणी बी घालून चल. रुद्राक्ष महिमा ऐकू आपण. 1 मिनिट नामस्मरण करू. मोकळ्या हाताने टाळे वाजून करत असला तर कोड. आता लक्ष द्या. भजन करायचं कोड आणि असं सरळ बसत असं एडवाकडे बसत फ्रेश. नाही 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 फक्त भजन करायचं. भजन करायचं म्हणजे काय? हे भजन गुजरातीत असल्यासारखं वाटतं. आहेच गुजराती असल्यासारखं वाटत नाही. फक्त लक्ष देऊन म्हणा. आपो दृष्टी माते अनुभव सारी सृष्टी माशी याचा अर्थ काय? हे महादेव, तुम्ही माझ्या डोळ्याला अशी दृष्टी द्या, मी ज्याच्याकडे बघल तो मला महादेवच दिसतो. अरे तारा में हूं आणि माला में तुझ्या माझ्या. अरे आपो दृष्टी माते अनुभव शिव
आता इथे तुम्हाला सगळं सवय करायचं बरोबर पण माणसं नाही. अजून एक पुरुष मंडळींचे एकदा सगळे टाळ्या वाजवून आभार, कारण त्यांनी बाहेर बसून उस्मानामध्ये जागा त्यांच्या मनात असतात एकदा
गम बसण्यासाठी शेतकरी लक्ष रुद्राक्षाचा महिमा वर्णन करतो. लक्ष देऊ नका. सूतजी शौनक ऋषींना असं सांगतात, संक्षेप रूपामध्ये मी तुम्हाला रुद्राक्षाचा महिमा सांगतोय ऐका. सदाशिवाला रुद्राक्ष खूप आवडतो, खूप. लक्ष देऊन ऐका तुमच्या पायात. रुद्राक्षाच्या दर्शनानं, रुद्राक्षाच्या स्पर्शानं, रुद्राक्षाच्या जपानं समस्त पापाचा नाश होतो. एकदा पार्वती आईनं हट्ट केला. ऐकता पार्वती आईनं हट्ट केला, हे रुद्राक्ष तुम्हाला इतकं का आवडतं सांगा. तुम्ही बघा, अरे मंडळीच्या हट्टापुढे बस. परवा आमच्या गावाकडे घरी आला जेवायला, असं मस्त जेवण, भाकरी अशी थोडी करपली होती, अशी काळी पडली. जेवताना आईला ती भाकरी वाढली की इतकं चिडलं. आई तुला अक्कल आहे का? 60 वर्ष झाला अजून भाकरी करता येत नाही. त्याची आई म्हणजे आज स्वयंपाक सुनबाईने केला. तेव्हा म्हणलं मला असलीच आवडते. अशी काय भाकरी आहे, अशी बिस्किट, तू मेला पाहिजे. तुम्हाला एक आयडिया सांगतो, 2 मिनिटं सांगतो ऐका. तुम्हाला असं वाटतं का मोकळ्या म्हणायचं, तुम्हाला माझी शपथ आहे, खरं सांगायचं मरण इथं. तुमच्या नवऱ्यानं तुमचं ऐकावं असं मला वाटतं नाही. म्हणा मरू द्या, नाही वाटतं का नाही? फक्त तुमची एक दिशा चुकायची, दिशा चुकायची. काय चुकायची? काय दिशा कशी? आपसात नाही, इकडे लक्ष द्या. तुमची अडचण अशी, तुम्ही डायरेक्ट वासराला ताब्यात घ्या, गाय ताब्यात घ्या, वासरू तिच्या मागे मागे. तसं आधी सासू ताब्यात घ्या. बसलेल्या माईला माझ्याकडे इकडे बघ माहिती. अजून मी खरं बोला, तुम्हाला माझी शपथ आहे, खरं बोला, सगळ्याला पाया पडा. घरामध्ये सासू जास्त काम करते का सून? आणि ही बरं भाजी कोण चिरून ठेवतं? सासू. पीठ कोण मळून ठेवतं? सासू. आणि ही सगळ्या गावाचा इतका मला अच्छे वाटले. 9 साड्या घाल्या ते नवरात्राला काटली आणि नाचकडे. मला माफ करा, आणि वस्तुस्थिती आहे. पार्वतीनं हट्ट केला मला रुद्राक्षाचा महिमा सांग. भगवान सदाशिव देवी, ऐक, तुझ्या प्रेमानं, तुझा माझ्यावर असलेला जो जीव आहे, आस्था आहे, त्याच्यामुळे आणि भक्ताचं कल्याण व्हावं म्हणून मी तुला हा महिमा सांगतो. ऐक, फार जुनी गोष्ट आहे. 1000 वर्षापर्यंत तप केलं. किती वर्षापर्यंत? अरे तुम्ही इथं बसलेलेत ना, फोन खाली, तुम्ही इथं बसलेत ना, 10 मिनिटं जर मी तुम्हाला म्हणलं डोळे बंद करून बसता येत? अशी बसते बरं का मला, अशी बसते डोळे बंद करून बसा. आणि 2 मिनिटांना वाटतं बाजूचं गेलं काही. याला ध्यान, याला काय म्हणतात? 1000 वर्ष. 1000 वर्ष अत्यंत घोर तप करत असताना एक दिवस त्यांचं मन अत्यंत क्षुब्ध झालं आणि ते म्हणतात, परमेश्वरी, मी सगळ्या विश्वावर नियंत्रण करणारा असून सुद्धा त्या दिवशी सहज माझे डोळे उघडले गेले आणि पाण्यातून डोळ्याचे 2 थेंब पडले. पाण्याचे, बरोबर, डोळ्यातून पाण्याचे 2 थेंब पडले आणि जिथं ते थेंब खाली पडले तिथून एक झाड तयार झालं आणि त्या झाडाचं नाव रुद्राक्ष. ऐका, रुद्र म्हणजे कोण? महादेव. अक्ष म्हणजे काय? डोळा. अक्ष म्हणजे डोळा, रुद्र म्हणजे
महादेवाचा डोळा म्हणजे रुद्राक्ष, त्याच्या डोळ्यातून पडलेल्या पाण्याचा परिणाम. आणि ते रुद्राक्ष मी काय केलं माहिती आहे, विष्णू भक्त आणि चारही वर्णाच्या लोकांना मी वाटून टाकलं. पृथ्वीवर ऐका, त्या देशाचं नाव आहे गौड. काय गौड नावाच्या देशामध्ये मी त्याला पहिल्यांदा उत्पन्न केलं. त्याच्यानंतर मथुरा, अयोध्या, लंका, मलयाचल, सहायगिरी, काशी आणि अन्य देशामध्ये त्याची झाडं लावली गेली. उत्तम रुद्राक्ष अत्यंत पापाचा विनाश करणारा. माझ्या आज्ञेने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चारही जातीचे झाले. शुभाक्ष म्हणून रुद्राक्षाची 5वी जात आहे. ब्राह्मणाच्या, क्षत्रियाच्या, वैश्याच्या आणि शूद्राच्या प्रत्येक रुद्राक्षाचं वर्णन या शास्त्रामध्ये आलं आहे. लक्षात घ्या काय सांगा. आवळ्या एवढा जो रुद्राक्ष असतो, आवळ्या एवढा तो श्रेष्ठ असतो, श्रेष्ठ असतो. त्याच्यानंतर बोरा एवढा जो असतो, बोरा एवढा तो मध्यम असतो. आणि हरभरा एवढा जो असतो तो कनिष्ठ असतो. आवळ्या एवढा उत्तम, बोरा एवढा मध्य, हरभरा एवढा. ते लोक रुद्राक्ष काय लिहायचे त्यांच्याकडून घेत जाऊ नका, तुम्हाला झाले फसवून. काय म्हणते माहिती का, इसमें से फसवून निकलता. काय निकलतात, आमच्या घरी घेतले भाऊजी, आणि भाऊजीने मला फोन केला, कधी आमच्या घरात रुद्राक्ष बघायला. मी म्हणलं का स्पेशल घेतला, भस्म निघत. ऐकताय, मी गेलो बघायला, भस्म निघायचं. त्याच्यात 2-4 किडे होते. कशात, त्या मोठ्या आवळ्यासाठी मोठं होतं असं जांभा एवढं. ते किडे त्याला पोखरायचे, त्याला झटकीले की ती पीठ पडायची. आमच्या गावात रुद्राक्ष काय ते माहिती का, बोराच्या आकड्या. आवळ्या एवढा रुद्राक्ष उत्तम आहे, बोरा एवढा मध्यम आहे, हरभरा एवढा कनिष्ठ. सगळ्या अरिष्टाचा आणि दुःखाचा नाश करणार ते. ऐका, आवळ्या एवढा रुद्राक्ष सगळ्या दुःखाचा नाश करतो, अरिष्टाचा नाश करतो. बोरा एवढा जो रुद्राक्ष आहे तो सौभाग्य आणि प्रतिकारक आहे. गुंज नावाचा जो पदार्थ आहे, गुंज एवढा जो रुद्राक्ष आहे ते सगळे मनोरथ पूर्ण करणारा. मोठ्या रुद्राक्षापेक्षा छोटी रुद्राक्ष जास्त कल्याणकारी असतात. आता सांगू माझ्या, सारख्या आकाराचे असे चिकणे दिसणारे बळकट कंटकयुक्त सुंदर रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये माणसाने धारण केली पाहिजे. पण त्याच्यातलं एकही रुद्राक्ष किडलेला, तुटका, मोडका नसतो. बघा थोडा अजून पुढे, रुद्राक्षाचे 1100 रुद्राक्ष जर माणसानं अंगावर घातले तर तो शंकर स्वरूप. तो माणूस कशाचे स्वरूप, कुठून आणावे अजून रुद्राक्षाचा मुकुट धारण करणारा माणूस शिवभक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ माणूस. त्याच्यात 500 रुद्राक्ष असले पाहिजे मुकुटाला. किती, त्याचे प्रकार वेगळे आणि त्याचे मंत्र वेगळे. 2-5 मिनिट फक्त लक्ष देऊन ऐका. ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे त्याने मद्य, मांस, लसूण, कांदे, शेवगा या गोष्टी खाल्ल्या नाहीत. काय काय, लसूण कसा नाही खावा, कांदा, शेवगा, मद्य, दारू. सर्वधर्माणां वर्णानां स्त्रीशूद्राणां शिवाज्ञया सदैव रुद्राक्ष धारयः. याच्यामध्ये असं सांगितलंय सगळ्या धर्माच्या स्त्री पुरुषांना सुद्धा महादेवाच्या आदेशाने रुद्राक्ष धारण करता येतो. नीट ऐका. भगवान शिवाच्या आज्ञेवरून 4ही आश्रम, 4ही वर्ण स्त्री
यांनी रुद्राक्ष घातले तरी चालतात. यती म्हणजे जे संन्यासी आहेत त्यांनी प्रणवाचा उच्चार करून ज्यांच्या ललाटावर विशाल भव्य असा त्रिकुंड आहे, सर्वांगावर रुद्राक्ष आणि जे मुखाने सतत मृत्युंजयाचा जप करतात. मृत्युंजय म्हणजे बरोबर आहे, महिलांना मनावर एकदम सोबत सुरू करायचं. ओम त्र्यंबकं सुगंधिं उर्वारुकमिव मृत्योर्मुक्षी. पण गोड जप केला पाहिजे. जप येत नसला तर करायचा कायच्या काय म्हणायचं नाही. अहो आरत्याचा वेळ लागला, त्या गणपतीची आरती करताना फळीवर बंद. मी म्हणलं खाली घ्या पडन ती. एक जणांना दोन केलं, म्हणलं वाट आहे सजना. काय आरती काय वाटप आहे सदना, ते मला वाटप आहे सजना. असे फोकान हाणले पाहिजे असले माणसं. काय चला चला आता नीट आहे. एकमुखी रुद्राक्ष बघा माझ्याकडे, एकमुखी रुद्राक्ष आणि एकमुखी माणूस सापडत. एकदा बोलले तसंच वागला असा माणूस सापडत नाही. एकमुखी रुद्राक्ष सापडत नाही. नीट आहे का? एकमुखी रुद्राक्ष साक्षात शंकराचं स्वरूप आहे आणि भोग आणि मोक्ष देणार. जिथं या रुद्राक्षाची पूजा होते तिथून लक्ष्मी हलत नाही. किती मुखी रुद्राक्ष बोला? एक. त्याच्या दोन मुखी रुद्राक्ष जो आहे त्या रुद्राक्षाला देव देवेश्वर म्हणतात. काय म्हणतात? इकडे लक्ष द्या. तुम्हाला अजून एकदा सांगतो, मंदिरामध्ये असणाऱ्या पुजाऱ्याला देव भेटत तेव्हा नाही. काय होतंय, त्याला जवळ जवळ राहण्याला जवळ जवळ त्या देवाची किंमत राहत. तसंच असते, जास्त जवळ माणूस गेला तुम्ही बघा किंमत खालास होते. आता तुम्ही जेवढं लक्ष देऊन ऐकतात करता तेवढे हे लोक ऐकत आहेत. तुम्ही लक्ष द्यायचं. तुम्ही जेवढं लक्ष देऊन करता ऐकत. जितकं जवळ माणूस जाईल तितकी मूल्य कमी होते. बघा अभ्यास करायचा, बारीक सांगायचा अभ्यास. दोन मुखी रुद्राक्षाला देव देवेश्वर काय म्हणतात? देव देवेश्वर. तीन मुखी रुद्राक्ष जो आहे, दोन मुखी रुद्राक्ष इच्छा पूर्ण करणार. तीन मुखी रुद्राक्षाच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं साक्षात फळ देणार. चार मुखी रुद्राक्ष जो आहे त्याला ब्रह्मदेवाचं स्वरूप मानलं गेलं. पाच मुखी रुद्राक्ष साक्षात कालाग्नीचं रुद्र स्वरूप आहे असं मानलं गेलं. षडमुखी रुद्राक्षाला कार्तिकेय स्वरूप म्हणतात. सात मुखी जो रुद्राक्ष आहे त्याला अनंग स्वरूप म्हणतात. आठ मुखी रुद्राक्ष जो आहे त्याला अष्टभैरवाचं स्वरूप म्हणतात. नऊ मुखी रुद्राक्षाला कपिल मुनीचा अवतार मानला जातात. दशमुखी रुद्राक्षाला साक्षात गरुडध्वजाचं रूप मानतात. 11 मुखी रुद्राक्षाला रुद्र रूपी मानले जातात. 12 मुखी रुद्राक्षाला केसात घातलेल्या मस्तकाला 12 आदित्याचं तेज चढतं. 13 मुखी रुद्राक्ष जो असतो तो विश्वदेवाचा रूप आणि 14 मुखी रुद्राक्ष जो असतो तो भगवान शिव. किती सांगितले सांगा पाहिजे. सांगा पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जेवढं लक्ष देऊन ऐकता ना म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला. सांगा 14 सांगा. पण अडचण अशी आहे 14 रुद्राक्षातला एक रुद्राक्ष आणि पुन्हा गावात गेला कथा हार झाला. एक मुखी रुद्राक्ष कोणचा मंत्र घालायचा ऐका. एक मुखी रुद्राक्षाला घालताना माझ्या मागे म्हणा, देवानं सांगितलं माझ्या महाराज
देवानं सांगितलं एक मुखी रुद्राक्ष धारण करताना ओम ह्रीं नमः एक रुद्राक्ष ओम ह्रीं नमः दो रुद्राक्ष ओम नमः तीन मुखी रुद्राक्ष बंद करा शूटिंग मध्ये तीन मुखी रुद्राक्ष क्लीं नमः चार मुखी ओम ह्रीं नमः पाच मुखी ओम ह्रीं नमः सहा मुखी ओम ह्रीं होम नमः सात मुखी ओम होम नमः आठ मुखी ओम होम नमः नौ मुखी ओम ह्रीं होम नमः दशमुखी ओम ह्रीं नमः एकादशमुखी ओम ह्रीं होम नमः द्वादशमुखी ओम क्रों क्षौं क्रों नमः द्वादशमुखी ओम क्रों क्षौं क्रों नमः तेरामुखी ओम ह्रीं नमः आणि चौदामुखी ओम नमः ओम नमः अशा रुद्राक्षाच्या माळा ज्याच्या गळ्यामध्ये असतात त्याला पाहून भूत प्रेत पिशाच डाकिनी शाकिनी सगळ्याचे सगळ्यात पळून जातात असं शास्त्र सांगतं रुद्राक्ष